अतुल लोंढे 100 मतांनी निवडून येतील. लोंढेंनी निवडून येण्याची तयारी सुद्धा केलेली आहे. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी हे विधान केलंय. नितीन राऊत लोंढेंनी निवडून आणतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे. विकास ठाकरे यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे. बेरीज वजाबाकी झाली आहे असंही नितीन राऊत म्हणाले. आम्ही किती नगरसेवक फोडले हे तुमच्या लक्षात येईल असंही नितीन राऊत यांनी म्हटलंय की बलाढ्य नेते मंडळी आमच्याजवळ आहेत. आमच्या या निवडणुकीचे निरीक्षक डॉक्टर नितीन राऊत साहेब आहेत. त्यांचा अनुभव आणि ज्यांचे इतके वर्ष काँग्रेसमध्ये गेले, या सर्व अनुभवांचा फायदा आम्हाला होईल आणि मतदारांना ते आकर्षित करू शकतील आणि अतुल लोंढेंचा विजय निश्चित होईल असं मला वाटतं. 101 मतांनी अतुल लोंढे विजयी होऊ शकतील. पण कुठतरी भाजपकडे मतांची संख्या जास्त आहे, ते तुम्हाला मिळतील अशी कशी आशा? हे गुप्त मतदान आहे ना, गुप्त मतदान आहे आणि माझी अतुल लोंढेंशी चर्चा झाली. त्याच्यात त्यांची तयारी आहे. तेव्हाच ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे की ते निवडून येण्यासाठीच उतरले आहे. पण आता भाजपचे मतं फोडण्याची तयारी झाली असं तुम्हाला वाटतं? हो, त्या पद्धतीनं ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अतुल लोंढे म्हणून यांना उमेदवारी दिलेली आहे. एक योग्य असा उमेदवार, चांगला प्रवक्ता, वक्ता असा आम्ही बहुजन समाजाचा चेहरा या ठिकाणी निवडणुकीत उतरवलेला आहे. निश्चितपणे ज्या पद्धतीनं महायुती या ठिकाणी नाराजी त्यांच्यात व्यक्त होत आहे ते लक्षात घेता आमच्या उमेदवाराला त्या ठिकाणी आत घुसायला संधी आहे आणि त्यासाठी आम्ही निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करू. बेरीज वजाबाकी झालेली आहे. अनेक लोक संपर्कात आहे. तो काही सांगण्याचा कार्यक्रम नसतो, परंतु वेळ आली तर तुमच्या लक्षात येईल की किती आम्ही त्यांचे नगरसेवक फोडलेत